तुम्ही हुंडा विरोधी आहात. नेमकं मुलींना काय सांगाल? कारण हुंड्याच्या विरोधी तुम्ही आहात. तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये? निश्चितच मी कायम हुंड्याच्या विरोधी आहे. पाटील भाऊंचा 5 वर्षाचा खासदारकीचा कार्यकाळ हा संपत येतोय. काय वाटते पुन्हा साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत का? किंवा तुम्हाला काय वाटते पुन्हा खासदार साहेब व्हावेत का? 100% होत. मला राजकारणात सक्रिय होणार आहात का? तुमचे चिरंजीव असतील राणाजी, ते सुद्धा काही असे चान्सेस आहेत का? नाही. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून हिंगोली लोकसभेमध्ये महाआरोग्य शिबिर आणि शासकीय माहिती नोंदणी याचा महामेळावा सध्या सुरू आहे आणि आज पांगरा शिंदेमध्ये त्याचा उद्घाटन देखील झाले. त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. राजश्रीताई स्वतः आपल्यासोबत आहेत. ताई, खासदार साहेबांच्या माध्यमातून जनतेची आरोग्य तपासणी करण्यात येते, काय सांगा? निश्चितच आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना पहिल्यांदा मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या संकल्पनेतून जनकल्याण कक्षाच्या मार्फत त्यांच्या नियोजनातून माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या सहकार्याने आज हिंगोली लोकसभेत सगळीचकडे या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं गेलेलं आहे. दररोज किमान 4-5 ठिकाणी या आरोग्य शिबिरांचं आयोजन होतं. तर त्यानिमित्ताने मी आज पांगरा शिंदे या ठिकाणी आलेली आहेत. केवळ आरोग्य शिबिरच नव्हे तर महसूल विभागातीलही वेगवेगळ्या टेबल्सच्या या ठिकाणी नियोजन केलं गेलं आहे, जेणेकरून अनेक कागदपत्र असतील, वृद्ध असतील, गावातील अनेक मंडळी असतील ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसते, आयुष्यमान कार्ड असेल, रेशन कार्ड असतील, या सगळ्यांची पूर्तता या ठिकाणी व्हावी यासाठीही या ठिकाणी आपण कक्ष लावलेले आहेत. खासदार साहेब तर हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरतातच, पण तुम्ही जास्त दौरा करताना आम्हाला पाहायला मिळतात. काय अनुभव येतो दौरा करताना? कारण तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय असे दिसत नाहीत, पण कार्यक्रमाला हजेरी लावता साहेबांच्या काही. निश्चितच, कारण राजकारण हा माझा पिंड नाही आहे. माझा पिंड कायम समाजकारण आहे. परंतु समाजकारण करत असतानाच या राजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचता येतं, लोकांना शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा देता येतो. तर मग काय या गोष्टींचा फायदा घेऊन, कारण शेवटी राजकारणाचाही मूळ उद्देश लोकांची सेवा करणे हाच असतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवणच दिली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ती शिकवण घेऊन, तोच विचारांचा वारसा घेऊन खासदार हेमंत पाटील साहेब कायम काम करत असतात आणि तीच विचारांची शिदोरी घेऊन मीही त्याच पद्धतीने काम करते. आणि हिंगोली लोकसभेत फिरत असताना सगळीचकडे दिसते की माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं झालेली आहे. लोकांचे जे मूळ प्रश्न 40 वर्षांपासूनचे प्रलंबित असतील, मग ते सिंचनाचे असतील, पाण्याचे असतील, बंधाऱ्यांचे असतील, आपल्या इथलं अत्यंत महत्त्वाचं जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेलं हळदीचं पीक जे अत्यंत दुर्लक्षित होतं, त्याच्यावरती होत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे हळद संशोधन प्रकल्प, तो पूर्णत्वास येत असलेला दिसतो. 2 वर्ष कोविडमध्ये गेले आणि 3 वर्ष फक्त कामाला मिळाले. 3 वर्षात एवढा मोठा प्रकल्प उभा राहतो ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. आणि हा आनंद लोकांमध्येही दिसून येतो की चांगली कामं, धोरणात्मक कामं, दूरगामी विकासात्मक कामं, जो नाव उद्योग जिल्हा म्हणून आपल्या लोकसभेकडे बघितला जायचं, मागास म्हणून बघितला जायचं, तो आज जर जागतिक नकाशावरती येत असेल तर लोकांनाही त्याचा अभिमान आहे, लोकही आनंदाने त्याचं कौतुक करतातच. तर खूप छान वाटतं. तुम्ही स्वतः महिला आहेत, महिलांची जास्त या ठिकाणी हजेरी दिसते. काय समस्या जाणून घेतल्यात महिलांच्या? काय अडचणी आहेत? महिलांच्या अडचणी आरोग्याच्या कायमच राहिलेल्या आहेत. मुळातच अंगावर दुखणं काढणं ही महिलांची मानसिकता असते. त्याच्यामुळे कोणी नेत नाही यापेक्षा ही मुळात त्यांनाच उद्युक्त करणं गरजेचं आहे की बाबा तुझं आरोग्य किती गरजेचं आहे. आणि मी वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून ही सतत मानसिकता बदलवायचा प्रयत्न करते. आजही महिलांशी संवाद साधताना तेच त्यांना सांगितलं. अंगणवाडी ताई असतील, आमच्या आशा वर्कर असतील, यांच्या माध्यमातून खूप चांगली जागरूकता आता महिलांमध्ये होताना दिसते आणि म्हणूनच आज या ठिकाणी सुद्धा महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. तरीही महिलांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमचे भाषणं वगैरे व्याख्यानं हे सोशल मीडियावरती फिरत असतात. तुम्ही हुंडा विरोधी आहात. नेमकं मुलींना काय सांगाल? कारण हुंड्याच्या विरोधी तुम्ही आहात. तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये? निश्चितच मी कायम हुंड्याच्या विरोधी आहे. परिस्थिती आता खूप बदलत चाललेली आहे. आता मुलींना, आजपर्यंत मुलींकडनं प्रबोधन केलं, परंतु आता मुलांच्या बाजूने सुद्धा बोलायची वेळ येते आहे. समाज बदलत जातो, संस्कृती ही सतत प्रवाही असते आणि संस्कृतीचा बदलता परिणाम हा मुलांच्या आणि मुलींच्या मानसिकतेवर होतच असतो. त्याच्यामुळे आता फक्त मुलांसाठी बोललं पाहिजे, मुलींसाठीच बोललं पाहिजे असं न होता हुंड्याहीपेक्षा वैचारिक जुळवणी जी आहे ती होणं खूप गरजेची आहे. मुलींनासुद्धा केवळ पुण्यात मुंबईत जायचं आहे, कमवताच नवरा पाहिजे, पण मग आपणही कितपत पायावर उभं आहोत, सक्षम उभं आहोत. आणि मुलांनासुद्धा आता हे समजून घेणं गरजेचं आहे की मुलींची ही मानसिकता बदलत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्यांनाही आता कुठेतरी सक्षम कमवता नवरा पाहिजे आहे. मुलांनासुद्धा लग्न करत असताना हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं विवाह, लग्न
हा केवळ मुलगा आणि मुलगी हे नसून दोन कुटुंब एकत्र येत असतात. त्याच्यामुळे कौटुंबिक सामंजस्य आणि सामाजिक स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी ही मुलगा मुलगी दोघांची असते. त्याच्यामुळे या दोघांचंही सामाजिक समुपदेशन करणं मला वाटतं काळाची गरज ठरणार आहे. गोदावरी समूहाचे अध्यक्ष आहात. विविध शाखा उघडल्यात. मला वाटते भारतभर या शाखा होत आहेत. आपल्या विभागामध्ये काय फायदा होतो शेतकऱ्यांना असेल, जनतेला असेल, बँकेच्या माध्यमातून? माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा बाब जर काही असेल तर गोदावरी अर्बनच्या आपल्या हिंगोली लोकसभेत 11 शाखा आहेत. तुम्ही कुठल्याही शाखेत जाऊन बघाल तर स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकरी द्यायची हा आमचा मानस होता आणि 100% आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी दिली आहे. त्याच्यामुळे त्या शाखेत त्या विभागातल्या मुलांना त्या भागातल्या मुलांना नोकरी मिळालेली आहे. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. किमान 6 एम्प्लॉय एका शाखेत आणि 15 जर आपले डेली कलेक्शन करणारी माणसं असतील तर एका शाखेतून 25 मुलांना रोजगार मिळतो. त्याशिवाय त्या भागातली शेतकरी असतील, त्या भागातील व्यापारी असतील, त्या भागातील छोटे छोटे दुकानदार असतील. ग्रामीण भागात खूप मोठे व्यापारी नसतात पण किमान छोट्या छोट्या दुकानदारांना नॅशनलाइज बँका सर्व्हिसेस देऊ शकत नाही. तिथे गोदावरी अर्बन छोट्या छोट्या दुकानदारांपर्यंत ते अगदी गावकुसापर्यंत जाऊन पोहोचते. तातडीनं त्यांना कुठलंही व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा निकड असेल, पैशाची गरज असेल तेव्हा तातडीनं त्यांना कर्ज सुविधा देण्यासाठी गोदावरी अर्बन पुढे येते. त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या दारी आमची गोदावरी लवकर पोहोचते आणि त्यांच्या सुखदुःखात ती सोबत राहते. हा एक आनंदाचा भाग आहे. हेमंत पाटील भाऊंचा 5 वर्षाचा खासदारकीचा कार्यकाळ हा संपत येतोय. काय वाटते, पुन्हा साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत का, किंवा तुम्हाला काय वाटते पुन्हा खासदार साहेब व्हावेत का? 100% होतील. मला वाटण्यापेक्षा जनतेला ते वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण मी फिरत असताना सातत्याने तेच जाणतंय की साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा कटिबद्ध आहोत. आणि ताई, मागच्या वेळेस मला सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य ते आहे की ताई, मागच्या वेळेस तुम्ही खूप बेजार झालात, खूप फिरला, यावेळेस तुम्हाला तेवढं बेजार होऊ देणार नाही. हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि जनतेचं वाक्य आहे. हे वाक्य मला वाटतं त्यांच्या विजयाचं द्योतक आहे. साहेबांनी लोकसभेमध्ये विविध कामं केलेत. जनतेचं समाधान झालं असं वाटते का? हे बघा कसं असतं, कार्यकाळाचा 5 वर्षाचा हे आहे. एका घरात, कुटुंबात आईवडील मुलांचं समाधान कधी करू शकत नाही. त्याच्यामुळे निश्चित काही प्रमाणात 100%च आपण सगळ्याचं समाधान केलं. मी सामाजिक पिंड असलेली, मला राजकीय भाष्य करायला मला कधीच आवडत नाही. त्याच्यामुळे 2100 गावांचा पसारा, 6 विधानसभा, 11 तालुके असलेला एवढा मोठा मतदारसंघ, त्यात 2 वर्ष कोविडचे गेलेले, पुरे 3 वर्ष आपल्याला लोकांमध्ये जायला मिळालेली आहे. या 3 वर्षातही प्रचंड मोठं कार्य माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना या सगळ्या एकत्रित कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे. हे करत असताना काही भागात पोहोचलो, काही भागात नाही पोहोचलो. सगळ्यांनाच पूर्णपणे न्याय देऊ शकतो असंही होत नाही, काही प्रमाणात राहून जातं. परंतु जनता सुशिक्षित झालेली आहे. जनता कळू शकतं की एवढ्या मोठ्या व्यापात एखाद्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्याच्यामुळे पूर्णच समाधान असतं अशातला भाग नाही. काही प्रमाणात नाराजी असूही शकते, मी ते नाकारत नाही आहे. परंतु साहेबांचं कार्य, त्यांनी केलेलं आजपर्यंतची उभारणी आणि प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक विभागापर्यंत, म्हणजे आज इथे जर आपण जो वचननामा, आम्ही वचनपूर्ती जो अहवाल प्रकाशित केलेला आहे, तो प्रकाशित केलेला अहवाल जर आपण वाचला तर आम्ही त्यात प्रत्येक विधानसभा वाईज काय काय आपण फंड्स टाकलेले आहे, काय काय विकास कामं केले आहे, हे उघडपणे प्रसिद्धीस दिलेलं आहे. मला नाही वाटत कुठल्याही खासदारांनी आजपर्यंत 5 वर्षाचा कालावधी व्हायच्या आधीच तो प्रकाशित केला असेल. हा प्रकाशित करण्याचं हिंमत त्याच्यातच येते जो प्रत्यक्षात काम करतो. त्याच्यामुळे प्रत्येक विधानसभेमध्ये साहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे 80% 90%पर्यंत आपण काम केलं. तर 5-10% नाराजी राहतेच. भविष्यामध्ये राजकारणात सक्रिय होणार आहात का? तुमचे चिरंजीव असतील राणाजी, ते सुद्धा काही असे चान्सेस आहेत का? नाही. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, माझा मुलगा आता MS करायला गेलेला आहे. मला नाही वाटत, शेवटी प्रत्येकाचा स्वतंत्र निर्णय असतो, परंतु त्याला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मी खरं कुठलं पॉलिटिकल विधान करणार नाही असं ठरवलेलं आहे. परंतु मी त्याला पहिल्यांदाच विचारलं होतं की जर तुला राजकारणात यायचं असेल तर तू आत्तापासूनच ग्रामपंचायतची तयारी कर, जिल्हा परिषद लढ आणि इकडेच काम कर. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला राजकारणात नाही करायचं आहे. तुम्ही करता आहात, तुम्ही करा, तुम्हाला काय सपोर्टिव्ह हँड्स लागतील, मदत लागेल मी करेन. त्याच्यामुळे तो त्याचं पुढचं शिक्षण घ्यायसाठी, उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत गेलेला आहे. माझा प्रश्न राहिला, माननीय लोकसभेचं एवढं मोठं कामकाज आहे आणि इतकी मोठी विस्तार आहे. खासदार हेमंत पाटील साहेबांच्या माध्यमातूनच मी लोकसभा स्तरावर एवढी फिरत असते आणि गोदावरी अर्बनचा एवढा मोठा कार्यविस्तार आहे की तो करणंच माझ्यासाठी एक मोठी आमदारकी किंवा खासदारकी केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे पुढचा राजकीय विचार मी काही करत नाही आहे. नक्कीच. त्या या होत्या गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.